कसं वाटतं तुम्हाला आणि दिवसाचं लग्न आहे? खूप दिवसांपासून आम्ही वाट बघत होतो आणि दिवसासाठी चांगलं वाटतंय आम्हाला त्याच्या लग्नामध्ये. खूप म्हणजे ऑलमोस्ट एक वर्षापासून सगळ्या तयाऱ्या चालू आहे आणि आता एवढे सगळेजण आहेत तर आम्ही खूप मजा करतोय. खूप मजा आहे आणि एक एक गोष्ट आम्ही प्रॉपरली प्लॅन करून आम्ही करतो आणि खूप एन्जॉय करून करतो. एकदम लग्न आम्हाला मजा येते खूप जास्त. ऋतुजाबद्दल पण काय सांगितलं किंवा दोघांबद्दल आलोच आणि तुझ्या लाईक आम्हाला म्हणजे आम्हाला अनोळखी अशी नाहीच आहे, फॅमिलीच आहे आमच्याकडे. म्हणजे खूप वेळा आम्ही भेटलोय आणि आम्ही म्हणजे बाहेर गेलोय, भेटलोय, घरी ती आमच्या आले, आम्ही तिच्या घरी गेलो. सो अनोळखी असं काय नाही, तर ती आपलीच अशी वाटते आम्हाला. सो ते आपलेपणा जास्त असल्यामुळे ते एन्जॉयमेंट खूप जास्त आहे लग्नामध्ये आमची. असं आहे. मेसेज काय विषय करतो सो लग्न करा आणि हॅपीली भांडू नका, भांडू नका. काय पण एकमेकांना समजून घ्या आणि तुमचं जे काय आहे ते पुढच्या गोष्टी करा. लोकांना पुढच्या आयुष्यासाठी बेस्ट विशेस, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड गुड लक. आणि तुझ्याबद्दल सांगा कसं आहे रिअल लाईफ? सोहन एकदम शांत, मनमिळावू, सगळ्यांमध्ये मिसळून राहतो. हे बघतो की माझ्यामुळे कोणी दुखवायला नको, हे त्याचं पहिलं आहे. तो स्वतः दुखवला गेला तरी चालेल पण माझ्यामुळे कोणी दुखवलं जाता कामा नये, हे अगदी त्याने असं त्याचं सगळं ठरलंय. तिला एवढा अंदाज नाही पण आम्ही कधीच सगळे तिकडे होतो, आम्हाला माहिती तो गोव्याला गेला सगळ्यांचे गुण बाहेर येतात. मग आम्हाला तुमच्याकडे गोव्याला यायला पाहिजे त्याचा स्वभाव बघण्यासाठी. अजिबात नाही. माझ्या सगळ्यात मोठा भाचा आहे चेतन, त्याचं लग्न होतं 2013 मध्ये आणि त्यावेळी नेमकी याची 10वी होती आणि मी त्याची ऍक्च्युली आत्या आहे. तर मी त्यावेळी त्याला मी सांगितलेलं तू यायचं नाही लग्नाला, तुम्हाला दिसला नाही पाहिजे. त्याचा दुसऱ्या दिवशी अल्जेब्राचा पेपर होता. तर मला माहिती आहे मला मनातून फार शिवाय घातल्या असणार तेव्हा की मला म्हणते त्यामुळे यायला मिळत नाहीये, पण मी अजिबात नाही सांगितलं. पण तरी सुद्धा संध्याकाळी आला आणि मला माझ्याकडून परमिशन घेतली. मी थोडा 2 तासासाठी येऊन जातो, म्हटलं ठीक आहे हरकत नाही. मग 2 तासासाठी आला आणि पण तिकडे पण म्हणजे तो लहानपणापासून असं आहे की तो प्रत्येकाचं घरात ऐकतो, कधी कोणाला तो ओव्हररूल करत नाही. भले त्याला वाईट वाटलं चालेल पण तेव्हा पण त्याने ते माझं ऐकलं. 2 तासाकरता मग तो आला संध्याकाळी. भाऊ सगळे खूप छान बोललेले आहेत तुझ्याबद्दल. बघू आता समजेल लवकरच समजेल. आता काय करतात तिथे? हळदीमध्ये गुलाबजाम वगैरे सगळ्या गोष्टी मिक्स म्हणजे हळद बनवायचे. ओके, हे गुलाबजल आहे. हे काय की दूध आणि इथे बघा अक्षता वगैरे सगळं बनवून ठेवलेलं. हा टाका. काय गाणं म्हणायचं? झिंगाटचं, हळदीचं झिंगाटचं गाणं. आई गाणं म्हणा. आई गाणं आणि तो शुकवळा माझी आपण लावूया. आताच बघायला नाही हाताने नका करू. हात एवढा कोणी लावलं बंद कर. 4 पोरं ठरतील आपले संपवतील सगळे. दीदी आज लग्न आहे तुझ्या दिरा. हळद आहे, सॉरी हळद आहे आज दिराचं. खूप नाचणार ना? बघा सगळं कैद होणार आहे कॅमेऱ्यामध्ये. बरोबर. हे सगळ्या लेडीज पुढे आता मेहंदी दाखवा सगळ्यांनी. सर्वात मस्त माझी जॉईन करा सगळ्यांनी. हात इकडे या सगळ्यांनी या. तर मग हळद दिसू दे नको आधी. तू एकच हा गॅप नाही पाहिजे. कव्हर करूया. आणि नंतर मग हळू खाली जाऊ तसा असं मग भांड्याच्या बाजूला ठेवा सगळ्यांना. ठीक आहे, व्हिडिओ घेऊया आपण. 3, 2, भांड्याला लावायचं. 1 स्टार्ट. आता इथे अक्षता मिक्स करायचा कार्यक्रम चालू आहे. अक्षता बनवायचा कार्यक्रम चालू आहे. अरे एकदम छावालू. आयान त्याच्यात पण ब्लाउज पीस खराब होता का आम्हाला एवढं लक्ष. गोल फिरून टाकूया म्हणजे ते चांगलं वाटेल. चला 1
मिस करायचंय हा ते तांदूळ तुला मिस करायचे खाली बस जरा टाक अशी गोल गोल फिरव गोल गोल फिरव बस 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 हा चला आता सगळ्यांनी मिळून हाताने हे आता करा. कालवा हाताने सगळ्यांनी मिळून नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. ओके, आज आहे सॅटरडे शनिवार आणि मी जसं बोललो होतो कालच्या ब्लॉगमध्ये की आज हळद आहे आणि रविवार उद्या लग्न आहे. तर आज हळदीसाठी खास सगळ्यांचे ड्रेसिंग कोड आहे, स्पेशली जेंट्सचा मुलांचा की व्हाईट कुर्ता म्हणून, कारण ते आता हळदीने पिवळाच होणार आहे. तर आता हळद जी आहे ती मुलीकडच्या म्हणजे जी नवरी आहे ऋतुजा, सो तिच्या घराच्या इथे हळद आहे. सो आता इथे तुम्ही बघितलं सुरुवातीला मला ब्लॉग करायला टाइमच नाही मिळाला. ते काय म्हणतात अक्षताचा कार्यक्रम होता, अक्षता बनवायचा आणि एक मुलासाठी छोटे छोटे बाईट्स घेत होते कॅमेरामॅन फोटोग्राफर्स. ते अल्बम मध्ये येईल सगळ्या गोष्टी त्या तिकडे तुम्ही बघितलं ते आपण बाईट घेतली थोडीफार आणि आता सगळे चाललेत हळदीसाठी. बाय हळदी तो गाजवणे काय मेरी जान. तिथे सगळे तयार आहेत बघा, आयान पण आहे तिथे आणि मी असा. ही सगळी आहे ती पलावा सिटी आहे जी डोंबिवलीतली आहे, तुम्हाला माहिती असेल. सो लेट्स गो. आजच्या दिवसभराचा ब्लॉग कसा होईल काय होईल ते तुम्ही सगळं बघा आणि एन्जॉय करा हा हळदीचा ब्लॉग. नवरा मुलगा आपल्या सोबत आहे भाई आणि भाई बाकीच्यांनी तो बाईट दिले दुसरीकडे, तू आपल्याला बाईट दे. आज भावाचं लग्न आहे, हळद आहे आईच्या गावात. कन्फ्युजन आहे भाई. तर आज हळद आहे, काय वाटतंय भाई? एक्सपिरियन्स लाईफ मध्ये पहिला असा पहिलाच आणि शेवटचा शेवटचा ऋतुजा बडके की फिर. हा वेगळीच आहे रे शिवा, एकदम ऑकवर्डनेस वेगळा आहे, त्याच्यानंतर सिच्युएशन पण वेगळी आहे. आता बघू तिकडे गेल्यावरती कसं होतं काय होतं. आता तर तिकडे गेल्यावरती समजेल काय होतं. आज भाई पूरा माखने वाला है. हाँ अभी वो सफेद दिख रहा है, वो ना का व्हाइट है लेकिन टाइट है, वैसा विषय. अभी वो होने वाला है उधर जाके सब कार्यक्रम, तो सब इंतजाम हो चुका है, बस अपने को उधर जाने का है. सो लेट्स गो. ते नारळ वगैरे फोडला म्हणजे कुठलाही शुभ कार्य असेल तर हे नारळ वगैरे असं. आणि हो तर हे असं पहिल्यांदा आपण कुठलं तरी लग्न कार्य शूट करतोय म्हणजे एक फॅमिली मधलं, कारण आमच्या लाईफ मध्ये हा सगळा प्रकार काही कधी आलाच नाही लग्न कार्याचा. तर हा खूप वर्ष मी म्हणजे भाई आपल्या ब्लॉगिंग मध्ये पहिल्यांदा टाकतो मी आपल्या ब्लॉगिंग चॅनलवरती. चुकून काय बोलण्यात काय गडबड बिडबड झाली, कारण भाई लग्नाचा ब्लॉग आहे, हळदीचा ब्लॉग आहे, हे पहिल्यांदा आपण असं करतोय त्याच्यामुळे बोलचूक अभि से माफ. चला अर्धे जण गेले पुढे, अर्धे त्या गाडीत जातील, अर्धे ओलानी गेले. आता आमची एक ओला यायची आहे, त्याच्यामध्ये मी दीदी आयान जीजू आम्ही सगळ्या. चला आता आपली ओला आली आहे. ऍक्च्युली ओला का केली क्योंकि हल्दी आहे ना, वो समजता दोस्तों तुम्ही. फायनली पोहोचलोय आपण जिथे मुलीचं घर आहे आणि आता मुलीच्या ठिकाणीच हळद आहे मुलाची आणि मुलीची म्हणजे आपल्या सोनू भावाची. आणि भाई इथे बघा ना स्विमिंग पूल वगैरे आहे आणि आता हे लोक गेले गेले. बिल्डिंग मध्ये कॅन्टीन पण आहे गाईस. आईची कटकट रे, एक नंबर विषय हा नाही. लालबागच्या राजाचा विजय. 6:15 झाले संध्याकाळचे आणि इथून सनसेट बघा पाहिजे. नाश्ता वगैरे करून झाला, तिकडच्या नाश्त्याची वाट नाही बघितली, सीधा आपण आलो आणि इथेच येऊन बसून मोकळं झालो. आणि इथे आपल्या भाऊचा फोटोशूट चालू आहे, वन साइड एकदम प्रॉपर काम 25 मेरी कुल्पा. आणि इथे नवरे पण आलेले आहे ऋतुजा, भेटवतो मी नंतर. सब आएगा, कुछ दिक्कत की बात नाहीये. आता हळद सेरिमनीची अशी नवीन पद्धत आलेली आहे. आता याच्यामध्ये नवरा मुलगा आणि नवरी मुलगी बसणार आणि मग हळदचा विषय अजून भाई कायच नाही झालेला. हे बाई ते डीजे बीजेचा विषय, सगळा खाण्यापिण्याचा बुफेट लागलेला आहे. पिण्याचा इन द सेन्स पाणी पिण्याचा, बाकी पिण्याचा तर तो होतोच, तुम्हाला माहितीच आता काय विषय आहे. अच्छा चौक बनतो मला एवढं माहित नाही, पण नवरीचे नवरी लोक करतात, मुलाचे मुलाकडचे करतात, असा विषय आहे आता मला कळलाय. आपला भाऊ आता प्रॉपर हळदीसाठी तयार आहे, वन साइड एकदम. आणि वरती हळूहळू सगळ्या आता लाइटिंग वगैरे पण लागलेली, मधली फक्त बाकी आहे. बाकी डीजे बीजे पण चालू झालेलं आहे आणि ते पण सगळं ऑलमोस्ट हळूहळू तयार होतं. फोटो सेशन आता करून घेतात हळूहळू सगळं.
अभी यंगोल्ड ग्रुप का फोटो सेशन चालू आहे. हे ओटीचा ताट आहे मित्रांनो. इकडे आता जमा झालेले आहेत नवरा मुलगी आणि नवरी मुलगी दोघं पण बसलेले आहेत. बाई हळदी ब्लॉग बनवावं लागतं यार. क्या ये एन्जॉयमेंट क्या है, कौन से लेवल की एन्जॉयमेंट आहे. तिचं नाव ऋतुजा आहे. आता ते तयार होत आहेत इकडे, त्यांच्या घरातले सगळे तयार होत आहेत आणि इथे आपला भाऊ झाला ऑलमोस्ट आणि हे सगळं इथे तयार आहे. हळदीचा विषय हा जो क्षण असतो ना तो अतिशय महत्वाचा असतो एखाद्या मुलीसाठी भाईचा. कारण आता मी काय सांगणार गाईज, तुम्हाला माहितीच असेल. चला हळदी झालेली आहे सुरू गाईज. आणि इथे पण एक टीम तयार आहे. तोपर्यंत आपण नवरी मुलीचा बाईट घेऊया. तिला काय वाटतंय आत्ताच्या क्षणाला. आपल्या सोबत आता ऋतुजा आहे नवरी मुलगी. ठीक आहे, तर कसं वाटतंय, आवाज फिलिंग? छान वाटतंय, धमाल होते. अच्छा फुल एन्जॉय कर. पहिली हळद काकींकडं. चला या काकी लावा हळद. आयान ये. जास्त लावा, जास्त लावा. चालू केली होळीच चालू केली. काकी इमोशनल झाले. आपल्या सोनू भाऊच्या मम्मी, सोनू भाऊची मम्मी इमोशनल. आपण प्रत्येक वडिलांसाठी इमोशनलच दिवस असतो. नंतर नंतर अरे कडक भाऊ, कडक कडक. अरे एक नंबर भाऊ. काकी फुल फॉर्म मध्ये. काकी होऊन जाऊ दे. चला येस. अरे बाबा थोडा टिक्का टिक्का टिक्का. अरे ना बाई बाई इथे क्लीन करायचं सगळे लावणार. ये आता हळदी हळदी खेळायचं. तो बघा तो पळाला. अरे आयान आता घासा. लावा 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 हळद लावा. हा एक नंबर काका. खतरनाक विषय. आई शपथ. ए होऊन जाऊ दे हळद, होऊन जाऊ दे. हा येली साईडा, येली साईडा. इथे पण हळद चालू आहे. त्यांची चालू आहे इथे. इथे तर नादच खुळा भाई.
आपला ब्लॉग पकडण्यासाठी पाहिजे होता. आई साहेब नुसताच रंगवून टाकला. आता वाटतंय की ना हळदीचा विषय आहे. बघा बसून नाश्ता बिस्टा चालू आहे. इथे पण चालू आहे सगळं रिलॅक्स मध्ये. तिकडे पण बुफेट लागलेलं आहे. स्टार्टर मध्ये काय चिकन आहे की मंचुरियन आहे? चिकन चिकन. इथे कोशिंबीर आहे, परत पापड आहे, पुऱ्या आहेत, गुलाबजामुन आहे, ही मिक्स भाजी आहे, इथे बिर्याणी आहे, प्लस इकडे पण तेच आहे. सगळा बुफेट लागलेला आहे. हे बिर्याणी वगैरे आहे. काय आता थोडक्यात बोर्डचा विषय आहे. आणि या सगळ्या काकू वगैरे आहेत इथे. के बाय मध्ये लागू नका. जेवण एक नंबर आहे. हा हे तर माझा फेवरेट आहे. बाप रे, लोकांना माहिती आहे मी गुलाबजामुन साठी किती तरसतो. हे माझ्या घरातले खायला देत नाही, हे लोकांना पण माहिती आहे. अभी देखो दोस्तों, इधर माहोल है माहोल. आता अडवून दाखवा मला. ताई अडव. चला आता नाचायचा थोडा विषय आहे. या व्हिडिओला
चला आता खूप झालं नाटक कंपनी, आता जेवून घेऊया. तिला चांगलाच रंगवलाय. हे कोणी जास्त रंगवलाय? मी पण ब्लॉग मध्ये आहे. या मित्रांनो जेवायला बिर्याणी आहे, भाजी. हे देखो, हे देखो, हे बघ ताई, हे बघ, हे बघ मम्मी, हे बघ. बाई जेवण वगैरे झालं, थोडकंच खाल्लं मी. आणि ते तुम्ही 3 गुलाबजामुन बघितले ना बाई, तेवढेच खाल्ले. शपथ तुमची, त्याच्यापेक्षा जास्त नाही खाल्ले. त्यांना मम्मीला वाटेल की मी जास्त खाल्लेत म्हणून. असं नाही भाई, आपले खूप समजत आहे ना, तो समजत आहे. सगळ्यात जास्त ना भाई तो माहिती आहे का, ब्लॅकवाला तिकडे भाई, त्याने सगळ्यात जास्त हळदी एन्जॉय केले. कळलं ना हळदी कुठल्या बाबतीची हळदी? हाँ, वो वाली हल्दी ज्यादा एंजॉय किए उसने, सबसे ज्यादा. आला काय इकडे इकडे? तू काय काय केलं आज? तू काय काय केलं? डान्स केला, अजून काय काय केलं? हळदी एन्जॉय केली? जोरात बोल. येस, तू एन्जॉय केली काय? तुलाच विचारतोय. तू हळदी एन्जॉय केली काय? अरे खतरनाक, माझ्यापेक्षा जास्त म्हणजे इतर भाई फुल नाचलोय, नाचायची. आणि नाचल्यानंतर काय केलं? त्या काउंटरवर काय केलं? त्या काउंटरवर मंचुरियन होते ना तिकडे, ते बघायला आलेलो शूट आणि करायला. अजून काय होतं? अजून होता अभी क्या वो हल्दी का सेकंड पार्ट रहता है ना, वो था. और क्या ही था. खाने की बात कर रहा हूँ दोस्तों, आप लोग भी क्या यार, ये सब गलत मत समझो. सबसे बड़ा शरीफ बंदा मैं ही हूँ. रुद्राक्ष पेना अभी क्या नकली है. हे बघा एन्जॉयमेंट देख रहे हो दोस्तों, एकदम खतरनाक लेवलची. डान्स बीन्स केला. हा काका आहेत, जिजूंचे काका. हा काय हळदीला किती वेळ झाली? हल्दी को कितना हो गया? काउंट अभी काउंट करो ना, काउंटिंग बताओ. अरे खतरनाक विषय हल्दी का, जबरदस्त. ये सेकंड पार्ट है दोस्तों हल्दी का. समझ जाओ आप, समझ भी जाओ और सुधर भी जाओ. हमारी पब्लिक को सब पता है. हळदीचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे फोटो सेशन, फॅमिली फोटो सेशन मुलगीकडच्यांचं चालू आहे. आणि आपले आता इकडे तयार झाले सगळे. हा सरळ ठेव, सरळ ठेव. तापलं? अरे घर ठीक आहे ठीक आहे. तू खाली बस, खाली बस, खाली बस. साप खूप तापलं होतं. त्याला काय बोलतात काय माहित नाही. ऐक ना भाऊ, काय बोलतात त्याला? ते जे मी हातात धूर पकडले त्याला काय बोलतात? स्मोक, फक्त स्मोक. कलर स्मोक. ओके गाईज, कलर स्मोक होता तो विषय. कटकट रे, नुसताच तापलेला. थोडा वेळ अजून पकडला असता ना संपलो असतो मी. चला आता निघालोय आपण घरी जाण्यासाठी.